Recording progress. I hope my screen is visible. ओके. सो आतापर्यंत आपण काल काय पाहिलं, आपण काल आणि परवा आपण लोकेटर स्ट्रॅटेजी स्टार्ट केल्या. परवाच्या सेशनमध्ये आपण आयडी स्ट्रॅटेजी, नेम स्ट्रॅटेजी, लिंक टेक्स्ट आणि पार्शियल लिंक टेक्स्ट पाहिलं. ओके. सो आयडी साठी कंपल्सरी काय होतं, तर त्या एखाद्या एलिमेंटला जर तुम्हाला आयडी ॲट्रिब्यूटनी किंवा आयडी स्ट्रॅटेजीने जर आयडेंटिफाय करायचं असेल तर आयडी ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे त्या फॉर दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. नेम स्ट्रॅटर्जीसाठी पण सिमिलर होतं की जर तुम्हाला नेम स्ट्रॅटर्जीने जर एखादा इलेमेंट आयडेंटिफाय करायचा असेल तर त्या पर्टिक्युलर इलेमेंटला नेम हे ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे. लिंक टेक्स्ट पाहिलं, बेसिकली जर आपल्या वेब ॲप्लिकेशनवरती ज्या काही हायपर लिंक असतील त्याच्यावरती तुम्हाला काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर तुम्ही लिंक टेक्स्ट किंवा पार्शियल लिंक टेक्स्ट ह्या लोकेटर स्ट्रॅटर्जी यूज करून काय करू शकता, तुम्ही त्या पर्टिक्युलर वेब इलेमेंटवरती काय करू शकता, ऑपरेशन परफॉर्म करू शकता. काल आपण पाहिलं क्लास नेम. सो क्लास नेमसाठी फंडा तोच की जर तुमच्या इलेमेंटला क्लास हे ॲट्रिब्यूट असेल तरच तुम्ही त्या पर्टिक्युलर इलेमेंटवर युझिंग क्लास स्ट्रॅटर्जी काय करू शकता, ऑपरेशन परफॉर्म करू शकता. त्याच्यानंतर आपण पाहिलं CSS सिलेक्टर. ओके. CSS सिलेक्टर इज ultimately a combination of your tag name then attributes of that particular tag. ओके. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की जर तुम्हाला एखादा CSS सिलेक्टर युझिंग आयडी लिहायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्या अगोदर आयडी ॲट्रिब्यूटची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, हॅश कंपल्सरी द्यावा लागेल. आपण पाहिलं होतं इथं की जर तुम्ही CSS सिलेक्टर लिहिताय, ओके, तर जर युझिंग आयडी लिहित असाल आणि आयडी ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू ईमेल होती तर ईमेलच्या समोर तुम्हाला हॅश द्यावा लागेल कंपल्सरी इफ यू आर युझिंग CSS सिलेक्टर ॲज अ लोकेटर स्ट्रॅटर्जी. जर तुम्ही आयडी यूज करत असाल स्ट्रॅटर्जी त्या केसमध्ये तुम्ही हॅश नाही लिहिलं तरी चालेल, कारण की सेलेनियम इंटरनली हॅश अल्टिमेटली काय करून घेतो, त्याला प्रिपेंड करून घेतो. त्याच्यामुळे तुम्हाला तो लिहायची गरज नाही. पण वाईल रायटिंग CSS सिलेक्टर or while using CSS selector we have to explicitly write the hash in front of ID value. ओके. सिमिलरली जर तुम्ही क्लास नेम सोबत CSS सिलेक्टर लिहित असाल तर तुम्हाला अल्टिमेटली क्लासची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूच्या अगोदर तुम्हाला डॉट द्यावा लागेल. दिस इज द स्टँडर्ड HTML कन्व्हेन्शन. जर क्लासला आयडेंटिफाय करायचं असेल तर डॉट यूज करतात आणि जर आयडी ॲट्रिब्यूटच्या व्हॅल्यूला रिकॉग्नाइज करायचं असेल डॉम मध्ये तर तुम्हाला अल्टिमेटली हॅश यूज करावा लागतो. ओके. त्यानंतर आपण अजून एक पद्धत बघितली CSS सिलेक्टर लिहायची, ज्याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडे टेक्स्ट एरिया म्हणजे हा एक टॅग नेम होता, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आपण दिलं. दिस इज द स्टँडर्ड सिंटॅक्स ऑफ रायटिंग CSS सिलेक्टर युझिंग टॅग नेम, ॲट्रिब्यूट अँड करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ दॅट ॲट्रिब्यूट. ओके. जिथे आपण बघितलं की टेक्स्ट एरिया हा तुमचं टॅग नेम झालं, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये नेम हे एक ॲट्रिब्यूट झालं आणि त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय होती, तर मेसेज होती. अशा प्रकारे आपण काय लिहिलं, CSS सिलेक्टर लिहिला होता. ओके. दॅट मीन्स CSS सिलेक्टर लिहिण्याचे आपण 3 वेज बघितले. एक, युझिंग आयडी ॲट्रिब्यूट व्हॅल्यू. सेकंड, युझिंग क्लास नेम class attribute value, and third, using your tag name plus attribute and the corresponding value. ओके. या वेने आपण काय केलं, CSS सिलेक्टर लिहिले. ओके. त्याच्यानंतर आपण शेवट बघितलं बाय टॅग नेम, जिथे आपण काय पाहिलं की जर तुम्हाला वेब पेजवरचे इलेमेंट जर आयडेंटिफाय करायचे असतील युझिंग टॅग नेम तर त्यासाठी सेलेनियमने आपल्याला एक स्ट्रॅटर्जी दिली आहे बाय युझिंग टॅग नेम. ओके. आपण सांगितलं की मला त्या पर्टिक्युलर वेब पेजवरचे जेवढे पण काही ए टॅग असतील म्हणजे हायपरलिंक्स असतील त्या सगळ्या हायपरलिंक्स मला पाहिजे. ओके. आता एक नव्हत्या आपल्या वेब पेजवरती, मल्टिपल होत्या. सो त्याच्यासाठी आपण एक नवीन मेथड शिकलो, फाइंड इलेमेंट्स. ओके. आतापर्यंत आपण काय बघत होतो, फाइंड इलेमेंट फक्त म्हणजे जस्ट टू आयडेंटिफाय सिंगल इलेमेंट. ओके. पण आता आपल्याला काय आहेत की आपल्या वेब पेजवरती मल्टिपल अँकर टॅग आहेत, मल्टिपल हायपरलिंक आहेत, तर त्या आपल्याला जर फाइंड करायच्या असतील तर सेलेनियमने आपल्याला फाइंड इलेमेंट्स नावाची एक मेथड दिलेली आहे. ती मेथड काय करेल, तुम्ही जी पण काही स्ट्रॅटर्जी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असेल त्या स्ट्रॅटर्जीनुसार जे पण काही इलेमेंट त्याला त्या वेब पेजवरती आयडेंटिफाय होतील ते सगळे वेब इलेमेंट तो काय करून येईल, तुम्हाला घेऊन येईल. आणि त्याचा रिटर्न टाईप काय असतो, तर लिस्ट ऑफ वेब इलेमेंट.
वेब इलेमेंट म्हणजे हा एक इंटरफेस आहे प्रोव्हाइडेड बाय सेलेनियम. तर वेब इलेमेंट म्हणजे काय की वेबवरती असणारे इलेमेंट. ओके, त्याला म्हणतो आपण वेब इलेमेंट. आणि त्याचीच अल्टिमेटली काय होणार आहे, एक लिस्ट बनणार आहे. कारण की आपण कोणती मेथड यूज करतोय, तर फाइंड इलेमेंट्स ही मेथड यूज करतोय. आणि फाइंड इलेमेंट्स या मेथडचं काम काय आहे की तुम्ही दिलेल्या स्ट्रॅटर्जीनुसार त्या वेब पेजवरती जितके काही इलेमेंट असतील त्याला मॅच होणारे ते सगळे इलेमेंट तो घेऊन येतो. आणि त्याचा रिटर्न टाईप काय असतो, तर लिस्ट ऑफ वेब इलेमेंट. आणि तो आपण एका ऑब्जेक्टमध्ये, एका लिस्टमध्ये काय केला, त्याला स्टोअर केला. आणि नेक्स्ट आपण काय केलं, फॉर लूप वापरून आपण त्या पर्टिक्युलर लिस्टला इटरेट केलं. म्हणजे वन बाय वन आपण काय केलं, प्रत्येक इलेमेंटला व्हिजिट केलं आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जे काही डिस्प्ले टेक्स्ट असोसिएटेड होतं ते असोसिएटेड टेक्स्ट आपण काय म्हटलं, कन्सोलला आपण प्रिंट केलं. ओके, गेट टेक्स्ट ही एक मेथड आपण काल शिकलो. जी मेथड काय करते की तुम्ही जो काही इलेमेंट दिलेला असेल त्या इलेमेंटच्या करस्पॉन्डिंग जे काही टेक्स्ट अवेलेबल असेल ते टेक्स्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गेट टेक्स्ट नावाची मेथड काय करू शकता, तर यूज करू शकता. ओके, हे आपण आतापर्यंत पाहिलं होतं. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत? असेल तर विचारा, नाही तर आपल्याला पुढे जायला. ओके, सो आपली लास्ट स्ट्रॅटजी आहे एक्सपाथ. ओके, आपण आतापर्यंत आयडी, नेम, लिंक टेक्स्ट, पार्शियल लिंक टेक्स्ट, क्लास नेम, सीएसएस सिलेक्टर, टॅग नेम ह्या स्ट्रॅटजी बघितल्या. आता लास्ट अँड इम्पॉर्टंट, ही खूप जास्त ऑर्गनायझेशन मध्ये यूज होते, एक्सपाथ. ओके, आता एक्सपाथ ही स्ट्रॅटजी, एक्सपाथचा फुल फॉर्म काय आहे, तर एक्सपाथ म्हणजे काय की एक्सएमएल पाथ लँग्वेज. ओके, कारण की सिमिलर टू एक्सएमएल डॉक्युमेंट असते. एक तुमचं पॅरेंट काहीतरी टॅग असतो, त्याच्या आतमध्ये एक चाइल्ड असेल, त्याच्यामध्ये आतमध्ये चाइल्ड असेल. ओके, असे बेसिकली काय आहेत, जशी आपलं एक्सएमएल डॉक्युमेंट असतं तसंच अल्टिमेटली एक्सपाथ हे पण अल्टिमेटली काय आहे, एक अल्टिमेटली एक वे आहे ऑफ रायटिंग एक्सएमएल डॉक्युमेंट. ओके, आता एक्सपाथचे बेसिकली दोन टाईप असतात, एक ऍब्सोल्यूट एक्सपाथ असतो आणि एक रिलेटिव्ह एक्सपाथ असतो. आता ऍब्सोल्यूट एक्सपाथ काय असतो किंवा रिलेटिव्ह एक्सपाथ काय असतो हे आपण एक्झाम्पल थ्रू पाहू. पण स्टार्टिंगला मी जसं तुम्हाला म्हटलं की एक्सपाथ हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑर्गनायझेशनमध्ये 90% हे बेसिकली एक्सपाथच यूज केले जातात. ओके, आणि त्याच्यामध्येही अल्टिमेटली 90% मध्ये पण अल्टिमेटली फक्त रिलेटिव्ह एक्सपाथच यूज केले जातात. दिस इज द स्टँडर्ड वे ऑफ रायटिंग द एक्सपाथ. ॲब्सोल्यूट एक्सपाथ लिहायचे नसतात कारण की त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, तेही आपण अल्टिमेटली बघणार आहोत. ओके, नाव विल स्टार्ट विथ ॲब्सोल्यूट एक्सपाथ. की एक्झॅक्टली ॲब्सोल्यूट एक्सपाथ काय असतो. तर फॉर एक्झाम्पल हे आपलं एक वेब पेज होतं. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी हा इनपुट, आपली नेम ही एक काय एक टेक्स्ट फील्ड आहे. ओके, नेम ही एक टेक्स्ट फील्ड आहे. अल्टिमेटली हा काय एक HTML कंपोनंट आहे, म्हणजे हा एक इनपुट टेक्स्ट फील्ड आहे. म्हणजे याचा टॅग काय इनपुट आहे, त्याचे काही करस्पॉन्डिंग ॲट्रिब्यूट आहेत. टाईप एक ॲट्रिब्यूट आहे, आयडी एक ॲट्रिब्यूट आहे, नेम एक ॲट्रिब्यूट आहे. बरोबर. सो हे काय अल्टिमेटली एक डॉम आहे. ओके, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ओके, HTMLच्या लँग्वेजमध्ये याला काय म्हणतात, डॉम म्हणतात. आणि हे काय HTML पेज आहे. आणि HTML पेज कशाने बनतं, तर डिफरंट टॅग्सनी बनतं. आणि त्याची स्वतःमध्ये काय असते, हरारकी असते. ओके, हरारकीचं मिनिंग काय असतं, जर तुम्ही पाहिलं इथं हा इनपुट टॅग आहे. इनपुट टॅगचा पॅरेंट कोण आहे, तर लेबल आहे. लेबलचा पॅरेंट कोण आहे, तर फॉर्म आहे. ओके, फॉर्मचा सिबलिंग कोण आहे, तर पी टॅग आहे. सिबलिंग म्हणजे काय, भाऊ किंवा बहीण. ओके, तुमचे भाऊ बहीण असतील तर हे काय झाले, पी टॅग आणि तुमचं फॉर्म टॅग हे काय झाले, सिबलिंग झाले. ह्याला सिबलिंग का म्हणतात, तर हे एकाच लेवलवर आहेत म्हणून हे सिबलिंग्स आहेत. आणि ह्या पी टॅगचे आणि फॉर्म टॅगचे पॅरेंट कोण आहे, तर तुमचा डिव आहे. राईट, कारण की त्या डिवच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पी किंवा फॉर्म टॅग दिसतात. ह्याला जर आपण बंद केलं तर पी आणि फॉर्म दिसतोय का, नाही दिसत. म्हणजेच पी टॅगचे आणि फॉर्म टॅगचे डिव हा काय झाला, पॅरेंट झाला. आता या डिवचा पण कोणीतरी पॅरेंट आहे, आर्टिकल. ओके, ह्या आर्टिकलचा पण कोणीतरी पॅरेंट आहे, डिव. ह्या डिवचा पण कोणी पॅरेंट आहे, मेन. ह्या मेनचा पण कोणीतरी पॅरेंट आहे, डिव. ह्या डिवचा पण परत कोणीतरी पॅरेंट आहे, डिव. ह्या डिवचा परत कोणतरी पॅरेंट आहे, डिव. ओके, या डिवचा सिबलिंग कोण आहे, तर हा एक डिव आहे किंवा हा खालचा एक डिव आहे. आपण वरच्या डिव पर्यंत जाऊ. ह्या डिवचा पण कोणता एक पॅरेंट आहे, हा डिव आहे. ह्या डिवचा सिबलिंग कोण आहे, तर अँकर टॅग आहे. आणि ह्या दोघांचा पण पॅरेंट कोण आहे,
तर बॉडी टॅग आहे. बॉडी टॅगचा पण बेसिकली पॅरेंट कोण आहे, तर तुमचा HTML टॅग आहे, किंवा बॉडीचा सिबलिंग कोण आहे, तर तुमचा हेड आहे. ओके, म्हणजे बॉडीचा पॅरेंट पण कोण झाला, तर तुमचा HTML झाला. ओके, दॅट मीन्स हे अशा प्रकारे बेसिकली काय झालेले HTML पेज बनलेलं आहे. ओके, कोणी पॅरेंट आहे कोणाचा, कोणी चाइल्ड आहे, कोणी सिबलिंग्स आहे. ओके, अशा पद्धतीने अल्टिमेटली काय झालेलं आहे, कोणतंही वेब पेज काय जातं, बनलं जातं. ओके, आता आपण कुठे होतो, आपल्याला बघायचं की एक्सपाथ. ओके, HTML अल्टिमेटली जसे टॅग असतात तसे तुमच्याकडे XML डॉक्युमेंटमध्ये पण डिफरंट डिफरंट टॅग असतात. ओके, आता आपल्याला बघायचं की ऍब्सोल्यूट एक्सपाथ म्हणजे काय. सो ऍब्सोल्यूट एक्सपाथ म्हणजे काय सांगतो, की जर तुम्हाला नेम या टेक्स्ट फील्डला युनिकली आयडेंटिफाय करायचं असेल, तर जर तुम्हाला या इनपुट फील्डसाठी, या नेम टेक्स्ट फील्डसाठी जर तुम्हाला ऍब्सोल्यूट एक्सपाथ लिहायचा असेल, तर तुम्हाला या पर्टिक्युलर डॉम मध्ये या इनपुट टॅग पर्यंत पोहोचण्यासाठी जी काय हरारकी बेसिकली मेंटेन केलेली आहे, त्या हरारकीच्या स्टार्टिंग नोड पासून तुम्हाला तुमच्या ह्या इनपुट पर्यंत येणं म्हणजेच ऍब्सोल्यूट एक्सपाथ लिहिणं. आय एम रिपीटिंग, जर तुम्हाला या नेम टेक्स्ट फील्डसाठी जर ऍब्सोल्यूट एक्सपाथ लिहायचा असेल, तर द प्रोसेस इज की तुम्हाला या इनपुटच्या जो काय पॅरेंट नोड असेल, पॅरेंट कोण आहे सगळ्यांचा, HTML आहे, तर या HTML पासून तुम्हाला बॉडीला यावं लागेल, बॉडीमधून तुम्हाला या डिव्ह मध्ये यावं लागेल, या डिव्ह मधून या डिव्ह मध्ये यायचं. असं करत 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 तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला हा इनपुट टॅग भेटत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, तिथपर्यंत यावं लागेल. आणि ते जे काय बेसिकली एक पाथ जो काय कॅल्क्युलेट होईल, जो पाथ जो काय बनेल, त्यालाच आपण काय म्हणतो, तर ऍब्सोल्यूट एक्सपाथ म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला याचा ऍब्सोल्यूट एक्सपाथ जर पाहायचा असेल, तर तुम्हाला जस्ट काय करावं लागेल, या इनपुट वरती राईट क्लिक करायचं. इथं कॉपी नावाचा एक ऑप्शन आहे, आणि इथं तुम्ही बघू शकता कॉपी फुल एक्सपाथ. ओके, ब्राउझर इथे तुम्हाला फिजिबिलिटी ऑलरेडी दिलेली आहे. ओके, जस्ट काय करायचंय, ज्या इलेमेंटचा तुम्हाला ऍब्सोल्यूट एक्सपाथ पाहिजे असेल, त्या केसमध्ये तुम्हाला त्या इलेमेंट वरती राईट क्लिक करायचंय, कॉपी या ऑप्शन मध्ये जायचंय, आणि कॉपी फुल एक्सपाथ करायचे. ओके, नाव आता आपण जो कॉपी केलेला आहे तो आपण एका नोटपॅड मध्ये टाकू. Ctrl+V. Okay, so this is basically the absolute XPath of your input, name input. ओके, म्हणजे याचं स्टँडर्ड कन्व्हेन्शन काय, स्टार्टेड विथ सिंगल फॉरवर्ड स्लॅश, आणि तिथून पुढे जो काय पाथ बनतो तो फ्रॉम स्टार्टिंग नोड ऑफ दॅट डॉम. ओके, म्हणजे काय, या डॉमचा जो काय स्टार्टिंग नोड असेल HTML, तिथून तुमचा हा एक्सपाथ काय होतो, ऍक्च्युअल बनायला स्टार्ट होतो. सो तुम्ही इथं बघू शकता की तुमचा स्टार्टिंगचा नोड काय होता, HTML. तुमचा HTML पासून तो एक्सपाथ, ऍब्सोल्यूट एक्सपाथ स्टार्ट झाला. HTML नंतर तुमच्याकडे काय बॉडी आहे, सो बॉडीमध्ये आलो. आता बॉडीच्या नंतर काय div1, म्हणजे काय, वन ब्रॅकेटमध्ये टाकले म्हणजे काय, इंडेक्स. म्हणजे या बॉडीच्या आतमध्ये मल्टिपल डिव्ज असतील. ओके, त्यातला कोणता डिव्ह पाहिजे आपल्याला, तर पहिला डिव्ह पाहिजे. आता आपण बघू इथे की बॉडीच्या आतमध्ये किती डिव्ह प्रेझेंट आहे. सो नाव इफ यू सी, ही बॉडी आहे तुमची, ह्या बॉडीच्या आतमध्ये, ओके, ह्या बॉडीच्या आतमध्ये हा एक डिव्ह आहे, हा सेकंड डिव्ह आहे, त्याच्यानंतर हा थर्ड डिव्ह आहे, हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे. ओके, असे टोटल किती आहेत, 5 डिव्ह आहेत टोटली. पण त्यातला तुमचा कोणत्या कामाचा आहे, तुमचा जो इनपुट बॉक्स आहे तो कोणत्या डिव्ह मध्ये आहे, तर तो आहे तुमच्या दुसऱ्या डिव्ह मध्ये. ओके, म्हणून त्यांनी काय लिहिलं, डिव्ह ऑफ 1. ओके, आता आपण काय केलं, दुसरा डिव्ह काय केला, आपण एक्सपांड केला. दुसराच केला का एक्झॅक्टली, पहिला आणि दुसरा. ओके, आता डिव्ह आपण एक्सपांड केला, div1. त्याच्यानंतर तो काय सांगतोय आपल्याला, लेट मी जस्ट, हा पहिला आहे तुमचा, एकच मिनिट, बॉडी. बॉडी मध्ये तुमच्याकडं हा डिव्ह आहे पहिला. ओके, इथपर्यंत आलो आपण. पहिला डिव्ह आपण काय केला, एक्सपांड केला. हे तुम्ही बघू शकता, बॉडी आणि त्याच्यामधला डिव्ह ऑफ 1, म्हणजे हा पहिला डिव्ह आपण एक्सपांड केला. आता त्याच्या आतमध्ये काय सांगितलंय त्यांनी परत, डिव्ह ऑफ 2, म्हणजे या डिव्ह 1 मधला
परत दुसरा डिव, म्हणजे ह्याच्या डिव वन मध्ये पण मल्टिपल डिव्ज असतील, त्याच्यामुळे त्यांनी तसं सांगितलंय. सो नाव तुम्ही इथं बघू शकता की तुमचा हा डिव जो डिव वन होता त्याला एक्सपांड केल्यानंतर तुमच्याकडे हा एक डिव आहे, हा एक डिव आहे, हा एक डिव आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडे टोटल 3 डिव आहे. त्या 3 डिव मधले आपल्याला काय सांगितलं त्यांनी, सेकंड डिव घ्यायचा आहे. सो हा पहिला होता, ह्या दुसऱ्याला आपल्याला काय करावं लागेल, एक्सपांड करावं लागेल. सो मी आता त्याला काय करतो, एक्सपांड करतो. ओके, त्याच्यानंतर आता इथपर्यंत आपण आलो डिव 2 पर्यंत. त्याच्या आतमध्ये आपल्याला डिव पाहायचा आहे. आता आपण त्याला एक्सपांड केलं होतं, याला एक्सपांड केलं होतं, त्यातला हा डिव. त्याच्यानंतर जर परत बघितलं तुम्ही, परत एक डिव आहे, तर तो हा डिव. ओके, त्याच्यानंतर मेन आहे, म्हणजे हे मेन टॅग आहे. त्याच्यानंतर परत डिव आहे. सो आता त्याच्यानंतर परत हा डिव आहे. त्याच्यानंतर परत काय, आर्टिकल आहे. ओके, सो दिस इज आर्टिकल. त्याच्यानंतर परत काय, डिव आहे, तर आर्टिकल नंतर हा डिव आहे. त्याच्यानंतर फॉर्म आहे. सो आर्टिकल नंतर डिव, डिव नंतर हा फॉर्म आहे. फॉर्म नंतर काय, लेबल 1. आता इथं जर बघू शकता, फॉर्म मध्ये 2 लेबल असतील किंवा 3 लेबल असतील, 2 लेबल आहेत. त्यातलं कोणतं लेबल आपल्याला सांगितले पाहायला त्यांनी, लेबल 1, म्हणजे हे पर्टिक्युलर लेबल. सो आपण याला एक्सपांड करणार. सो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, तर लेबल 1 मध्ये आपलं ऍक्च्युअली इनपुट आहे. ओके, सो दिस इज द नेम टेक्स्ट फील्ड. दिस इज हाऊ वी कॅन आयडेंटिफाय ॲब्सोल्यूट एक्सपाथ. सो 2 मेन गोष्टी लक्षात ठेवायच्या, की ॲब्सोल्यूट एक्सपाथ स्टार्ट विथ सिंगल फॉरवर्ड स्लॅश. अँड सेकंड, जर तुम्हाला ॲब्सोल्यूट एक्सपाथ लिहायचा असेल, तर तुम्हाला ज्या इलेमेंटसाठी तो एक्सपाथ लिहायचा आहे, ॲब्सोल्यूट एक्सपाथ, त्याच्या डॉमच्या पॅरेंट नोड पासून तुम्हाला काय करावं लागेल, तिथपर्यंत यावं लागेल. जसं आपण पाहिलं की याचा पॅरेंट नोड कोण होता, HTML होता. HTML मध्ये बॉडी होती, बॉडीमध्ये मल्टिपल डिव्ज होते. त्यातल्या पहिल्या डिव्ज मध्ये होता. त्याच्यानंतर त्या पहिल्या डिव मध्ये पण मल्टिपल डिव होते, म्हणून त्यातल्या दुसऱ्या डिव मध्ये आपला इनपुट होता, म्हणून आपण त्याच्या आतमध्ये गेलो. त्याच्यानंतर परत डिव आहे, त्याच्यानंतर डिव होता, त्याच्या आतमध्ये मेन, त्याच्या आतमध्ये डिव, त्याच्या आतमध्ये आर्टिकल, त्याच्या आतमध्ये डिव, त्याच्या आतमध्ये फॉर्म, त्याच्या आतमध्ये मल्टिपल लेबल्स होते. त्यातला पहिला लेबल, आणि त्या पहिल्या लेबलच्या आतमध्ये आपला होता ऍक्च्युअल इनपुट इलेमेंट. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतो, अल्टिमेटली ॲब्सोल्यूट एक्सपाथ लिहितो. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे ॲब्सोल्यूट एक्सपाथ मध्ये? बेसिकली तुम्हाला HTML ची जी काही हायरार्की आहे ती समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे त्या इलेमेंट पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, कुठून कुठून जावं लागेल, हे समजलं की तुम्ही ॲब्सोल्यूट एक्सपाथ लिहू शकता. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही ब्राउझरचं अल्टिमेटली फीचर यूज करू शकता, जे अल्टिमेटली काय आहे, की तुम्हाला राईट क्लिक करायचंय, कॉपी म्हणायचंय आणि कॉपी फुल एक्सपाथ. हेही कॉपी करून तुम्ही काय करू शकता, स्वतःचं अंडरस्टँडिंग करून घेऊ शकता की ऍक्च्युअली हे डॉम या इनपुट पर्यंत या डॉम मध्ये आपण कसं येऊ शकतो. ओके, सो पण एक गोष्ट कॉमनली लक्षात ठेवायची, की तुमचा ॲब्सोल्यूट एक्सपाथ हा कंपल्सरी सिंगल फॉरवर्ड स्लॅशने स्टार्ट होतो. अँड सेकंड, की जर तुम्हाला एखाद्या एलिमेंट पर्यंत यायचं असेल तर तुम्हाला त्याच्या पॅरेंट इलेमेंट पासून डिझायर्ड इलेमेंट पर्यंत यावं लागतं. या 2 गोष्टी ॲब्सोल्यूट एक्सपाथ मध्ये कंपल्सरी लक्षात ठेवायच्या. ओके, कोणाला काही डाऊट ह्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट एक्सपाथ मध्ये? येस. ओके, सो मी जसं तुम्हाला सांगितलं की ॲब्सोल्यूट एक्सपाथ रेकमेंडेबल नाहीये. तर का नाहीये, तर याचा प्रॉब्लेम काय आहे, की आपण काय करतोय, ॲब्सोल्यूट एक्सपाथ लिहिताना आपण सांगितलंय कंपल्सरी 2 गोष्टी. एक म्हणजे सिंगल फॉरवर्ड स्लॅश, आणि दुसरं म्हणजे काय, त्या इलेमेंट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग इलेमेंट पासून त्या इलेमेंट पर्यंत यावं लागतं. ओके, सो नाव हे का रेकमेंडेड नाहीये, तर तुम्ही बघू शकता, कारण की आपण काय करतोय, स्टेप बाय स्टेप जसे जसं बेसिकली इलेमेंट आहे तसं तसं आपण नेव्हिगेट करत 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 त्या डिझायर्ड इलेमेंट पर्यंत येतोय. बट फॉर एक्झाम्पल, फ्युचरमध्ये दिस इज द HTML पेज, या पेजवरती काही कोणते इलेमेंट ऍड होऊ शकतात किंवा रिमूव्ह पण होऊ शकतात, राईट. फॉर एक्झाम्पल, जर UI डेव्हलपरनी हे आर्टिकल हा टॅगच HTML पेजवरून काढून टाकला, ओके, फॉर एक्झाम्पल हे आर्टिकलच काढून टाकलं, हे टॅगच, आणि तुम्ही तर तुमच्या स्क्रिप्टमध्ये विथ आर्टिकलवाला काय लिहिलेलं आहे,
एक्सपाथ लिहिलेला ऍब्सोल्यूट एक्सपाथ, तर ही स्क्रिप्ट चालेल का? नाही चालणार. कारण की आता ऍक्च्युली एक्सपेक्टेड एक्सपाथ काय आहे? तर हा आहे. पण आपण कोणता एक्सपाथ लिहिला होता? जो प्रिव्हियसली होता विथ आर्टिकल टॅगवाला. ओके. पण हा आर्टिकल टॅगच आता काय झालेला आहे, UI डेव्हलपरनी काढून टाकलेला आहे. त्याला त्याची गरज नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं, तो अल्टिमेटली काय करून टाकला, डॉम मधून रिमूव्ह करून टाकला. ओके. रिमूव्ह केल्यामुळं अपडेटेड ऍब्सोल्यूट एक्सपाथ कसा बनला? असा बनला. पण आपण लिहिताना कसा लिहिला होता? आपण लिहिताना लिहिला होता विथ आर्टिकलवाला. या केसमध्ये ऑटोमेशनच्या स्क्रिप्टची स्टॅबिलिटी ही खूप कमी राहते. ओके. म्हणून इंडस्ट्रीमध्ये एक्सपाथ लिहिताना ऍब्सोल्यूट एक्सपाथ हा कधीच लिहिला जात नाही. अँड दिस इज नॉट ॲट ऑल स्टँडर्ड प्रॅक्टिस टू राईट एक्सपाथ. ओके. त्याला रिझन हेच आहे की तुमच्या HTML पेजेसमध्ये किंवा कोणतंही वेब ॲप्लिकेशन असेल तर त्याच्या UI मध्ये जे काही चेंजेस होतात हे खूप ड्रास्टिकली असतात. ओके. रिलीज बाय रिलीज UI मध्ये भरपूर काही चेंजेस होत असतात ॲज पर द क्लायंट फीडबॅक. ओके. त्याच्यामुळं काही इलेमेंट ॲड होतात, काही इलेमेंट रिमूव्ह होतात. त्याच्यामुळे ॲब्सोल्यूट एक्सपाथ आपण कधीच लिहित नाही ऍक्च्युअल प्रोजेक्टमध्ये किंवा IT इंडस्ट्रीमध्ये. ओके. समजलं ऍब्सोल्यूट एक्सपाथ, त्याचे ड्रॉबॅक काय आहेत? येस. येस, नो. ओके. मी अझम्पशन आहे की समजलं आहे तुम्हाला. ओके. सो नाव आता आपण आपल्या नेक्स्ट टॉपिककडे जाऊ, रिलेटिव्ह एक्सपाथ. आता काय झालं की ऍब्सोल्यूट एक्सपाथ मध्ये काय डिसएडव्हान्टेजेस होते तेच ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केलं, रिलेटिव्ह एक्सपाथ यूज करणार आहे. आणि रिलेटिव्ह एक्सपाथ इज द मोस्ट कॉमन यूज ऑफ इन बेसिकली ऑटोमेशन टेस्टिंग. ओके. रिलेटिव्ह एक्सपाथ खूप जास्त वाईडली यूज होतं ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये. ओके. आता त्याचे काही बेसिकली डिफरंट वेज आहेत आपण रिलेटिव्ह एक्सपाथ लिहिण्याचे, ते आपण वन बाय वन बघू. ओके. पहिल्यांदा आपण स्टार्ट करू बेसिक एक्सपाथने. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला ऍब्सोल्यूट एक्सपाथ लिहायचा असेल तर तुमच्या ऍब्सोल्यूट एक्सपाथची स्टार्टिंग ही कंपल्सरी सिंगल फॉरवर्ड स्लॅशनी झाली पाहिजे. तसंच आता मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला रिलेटिव्ह एक्सपाथ लिहायचा असेल तर तुमचं स्टार्टिंग ही कंपल्सरी डबल फॉरवर्ड स्लॅशनी झाली पाहिजे. ओके. दिस इज द स्टँडर्ड सिंटॅक्स. जसं ऍब्सोल्यूट एक्सपाथ मध्ये सिंगल फॉरवर्ड स्लॅश होता स्टार्टिंगला, तसा तुमच्या रिलेटिव्ह एक्सपाथ मध्ये डबल फॉरवर्ड स्लॅश कंपल्सरी लागतो. ओके. नाव आता आपण बेसिक एक्सपाथ कसा लिहितो हे आपण ऍक्च्युअल मध्ये वेब पेज वरती बघू. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, क्लास बनवतो सायमल्टेनियसली. न्यू जावा क्लास एक्सपाथ एक्झाम्पल. ओके. सो जस्ट आपण इनिशियली जो कोड आहे तो कॉपी करू फक्त. त्याच्यानंतर आपण एक नवीन स्क्रिप्ट बनवू एक्सपाथ साठीच. फायनली आपल्याला काय करायचंय, ड्रायव्हर क्लोज करायचंय. ओके. आता आपण याला करू क्लोज, याला करू मॅक्सिमाइज. ओके. सो आपलं हे बेसिकली वेब पेज आहे. आपण नेव्हिगेट केलं, इथपर्यंत आलोय. आता काय करायचंय आपल्याला, एक बेसिक एक्सपाथ लिहायचं आहे टू एंटर सम टेक्स्ट इन नेम टेक्स्ट फील्ड. ओके. याच्यासाठी आपण काय करू, एक एक्सपाथ लिहू. ओके. बेसिक एक्सपाथ लिहिण्यासाठी अल्टिमेटली आपल्याला काय यूज करावं लागतं की तुमचं टॅग नेम आणि तुमचं ऍट्रिब्यूट आणि त्याचे करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. सो कंट्रोल F. आता याच्यासाठी लिहायचं आहे आपल्याला, तर आपण काय म्हटलं, मी जसं तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही
रिलेटिव्ह एक्सपाथ लिहायचं असेल तर तुमची कंपल्सरी स्टार्ट ही कशाने झाली पाहिजेत, डबल फॉरवर्ड स्लॅश. त्याच्यानंतर सिंटॅक्स आहे की तुम्हाला टॅग नेम द्यायचा, सो मी दिला इनपुट. त्याच्यानंतर कंपल्सरी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट्स द्यायचे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आता आपण काय करतोय, आपण एक्सपाथ बेसिक एक्सपाथ लिहितोय युझिंग टॅग नेम प्लस ॲट्रिब्यूट अँड द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. सो आता इथे जर तुम्हाला ॲट्रिब्यूट यूज करायचा असेल तर स्टँडर्ड एक्सपाथ सिंटॅक्स काय सांगतो, ॲट्रिब्यूटच्या अगोदर तुम्हाला @ हे साईन काय करावं लागेल, यूज करावं लागेल. आणि त्याच्यानंतर जे ॲट्रिब्यूट तुम्हाला यूज करायचे त्या ॲट्रिब्यूटचं तुम्हाला इथं नाव द्यायचं. ID इक्वल टू त्याची जी काय व्हॅल्यू असेल ती तुम्हाला काय इथे करायची, पेस्ट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, बेसिक एक्सपाथ लिहू शकता. नाव यू कॅन सी आपण असा बेसिक एक्सपाथ लिहिलाय ज्याच्यामध्ये आपण टॅग नेम यूज केले, ॲट्रिब्यूट यूज केले आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू यूज केली. ओके, आणि युअर रिलेटिव्ह एक्सपाथ स्टार्ट विथ डबल फॉरवर्ड स्लॅश. आणि इथं बघू शकता तुम्ही वन ऑकरन्स आला म्हणजे नेम टेक्स्ट फील्ड ही काय झाली आपल्याला युनिकली आयडेंटिफाय झाली बाय रायटिंग बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ. ओके, आता ह्याला आपण करू कॉपी. नाव ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट, आता आपण काय म्हणणार, एक्सपाथ. डबल कोटमध्ये जी काय व्हॅल्यू आपण तिथून कॉपी केली ती टाकणार. डॉट इनपुट टेक्स्ट फील्ड आहे म्हणजे सेंड कीज वापरू आपण आणि आपण डेटा एंटर करू. फॉर एक्झाम्पल मार्च 2025. ओके, असं आपण काहीतरी लिहिलं. त्याच्यानंतर आपण काय करू, सिम्पली थोड्या वेळ वेट करू जेणेकरून आपल्याला समजेल की ॲक्च्युअल स्क्रिप्ट एक्झिक्यूट होते आपली युझिंग बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ. ओके, आय जस्ट एक्झिक्यूट. ब्राउझर लॉन्च झाला. आता नेम टेक्स्ट फील्डमध्ये त्यांनी मार्च 2025 एंटर केलं पाहिजे. ओके, मार्च 2025 त्यांनी काय केलं, एंटर केलं आणि तुमचा ब्राउझर काय झाला, फायनली क्लोज झाला. दॅट मीन्स आपण जे काय बेसिकली बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ लिहिलाय फॉर दॅट नेम टेक्स्ट फील्ड तो काय झाला, कम्प्लिटली वर्क झाला, ज्याच्यामध्ये आपण सेंड कीज केलं मार्च 2025. ओके, सो नाव दिस इज द बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ जो आपण कशाने बनवला, तर तुमचा टॅग नेम, देन ॲट्रिब्यूट अँड व्हॅल्यू, राईट. ह्या तिन्हीला मिळून आपण काय केलं, एक बेसिक रिलेटिव्ह एक्सपाथ बनवला. ओके, जर फॉर एक्झाम्पल आता दुसऱ्या एखाद्या एलिमेंटसाठी आपल्याला बनवायचं असेल, लेट्स से फॉर एक्झाम्पल पासवर्ड टेक्स्ट फील्ड आपण ट्राय करू. पासवर्डमध्ये आपण आतापर्यंत काही एंटर केलेलं नाही. ओके, नाव ह्याच्यासाठी जर मला बनवायचा असेल तर ह्याचा टॅग काय, इनपुटच आहे आणि ह्याच्यामध्ये टाईप हा काय एक ॲट्रिब्यूट आहे, त्याची व्हॅल्यू काय, पासवर्ड आहे. सो जस्ट आपल्याला काय चेंज करावं लागेल, टाईप आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू आहे ती काय असेल, पासवर्ड असेल. नाव यू कॅन सी वन ऑकरन्स स्टार्टिंग विथ डबल फॉरवर्ड स्लॅश, देन टॅग नेम, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये युअर ॲट्रिब्यूट नेम अँड करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. आणि हा युनिकली आपल्याला काय झाला, वन ऑकरन्स म्हणजे युनिकली आयडेंटिफाय झाला. सो आपण ह्याच्यामध्ये डेटा एंटर करू. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ to be
dots and keys password at 1 2 3 4 5. ओके, असं काहीतरी पासवर्ड आपण काय केलं, एंटर केलं. ओके, त्याला मी परत एक्झिक्यूट करतो. नेम मध्ये मार्च 2025 टाकेल आणि पासवर्ड मध्ये पासवर्ड @1234. राईट, सो एंटर केला. ती पासवर्ड फील्ड आहे, तो अल्टिमेटली तुम्हाला एन्कोडेड फॉर्म मध्ये दिसेल. ओके, so that means this is the way to write a relative XPath using tag name, attribute and corresponding value. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? आता रिलेटिव्ह एक्सपाथ लिहिताना तुम्ही बघू शकता, आपण जो प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला होता ऍब्सोल्यूट एक्सपाथ मध्ये, जिथे आपण म्हटलं होतं की जर आपण ऍब्सोल्यूट एक्सपाथ कसा लिहितो, एखाद्या डिझायर्ड एलिमेंट पर्यंत येण्यासाठी फ्रॉम पॅरेंट पासून आपण त्या पर्टिक्युलर एलिमेंट पर्यंत येत असतो. जर त्याच्या इन बिटवीन काही डॉम मध्ये चेंजेस झाले, आर्टिकल हा टॅगच निघाला किंवा अजून एक डिव ऍड झाला, तर हा पर्टिक्युलर एक्सपाथ किंवा तो पर्टिक्युलर एलिमेंट आपल्याला या एक्सपाथनी ऍब्सोल्यूट एक्सपाथनी भेटणार नाही. हा ड्रॉबॅक होता ऍब्सोल्यूट एक्सपाथचा. आता तोच आपण इथं ओव्हरकम कसा केला, तर इथे तुम्ही बघू शकता की आपण डायरेक्टली कोणाला आयडेंटिफाय केलं, डिझायर्ड इलेमेंटला आयडेंटिफाय केलं. त्याच्या अगोदर काय होतं किंवा त्याच्या नंतर काय होतं याच्याशी आपल्याला काही एक घेणं देणं नाही. ओके, हे आर्टिकल हा टॅग डॉम मध्ये प्रेझेंट असू किंवा नसू, किंवा 2 डिव असू किंवा 3 डिव असू, किंवा बॉडी टॅगच असू किंवा नसू, याच्याशी आपल्याला काय फरक पडणार आहे का? आता नाही पडणार आहे. कारण की आपण काय केलं, आपण डायरेक्टली डील केलं आपण रिलेटिव्ह एक्सपाथ मध्ये त्या स्पेसिफिक इनपुटशी, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग काय, जे काय व्हॅल्यू, जे काय ऍट्रिब्यूट होते आणि त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू होता, याच्याशी आपण काय केलं, डायरेक्टली डील केलं. ओके, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर मध्ये डॉम मध्ये काय प्रेझेंट होतं किंवा नव्हतं, डॉम अपडेट झाला, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं राहत नाही जेव्हा आपण रिलेटिव्ह एक्सपाथ यूज करतो. म्हणून इंडस्ट्रीमध्ये मी जसं म्हटलं की 90% of the automation script includes your relative XPath only. ओके, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे बेसिक एक्सपाथ मध्ये? येस, नो? ओके, नाव नेक्स्ट टॉपिक आपला काय आहे की टेक्स्ट. ओके, आता आपण बेसिक एक्सपाथ बघितला. आता आपल्याला काय करायचं, टेक्स्ट. टेक्स्ट हे बेसिकली तुम्ही बघू शकता त्याच्या अगोदर आणि टेक्स्टच्या नंतर मी 2 ब्रॅकेट दिलेत, ओपनिंग क्लोजिंग. दॅट मीन्स असे ब्रॅकेट आपण कधी वापरतो, तर हे फंक्शन ब्रॅकेट आहे. म्हणजे तुमचं टेक्स्ट हे बेसिकली एक फंक्शन आहे, तुमचं कंटेन्स हे बेसिकली एक फंक्शन आहे. ओके, म्हणजे एक्सपाथ मध्ये आपण काय करू शकतो, फंक्शन्स ही यूज करू शकतो. ओके, प्रोव्हाइडेड बाय स्टँडर्ड HTML लँग्वेजेस. ओके, सो नाव टेक्स्ट हे बेसिकली फंक्शन आपण कसं यूज करू शकतो, तर ते आपण आता बघू. ओके, नाव इथं आपलं एक व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक असं काहीतरी दिलेलं आहे. ओके, नाव आता समजा एखादी टेस्ट केस अशी आहे की जी टेस्ट केस काय सांगते की हे पर्टिक्युलर लेबल ह्या वेब पेज वरती प्रेझेंट पाहिजे. हे तुम्हाला काय करायचं, व्हॅलिडेट करायचं. ओके, म्हणजे तुमची टेस्ट केस काय सांगते की हे पेज ओपन झाल्यानंतर, हे वेब पेज ओपन झाल्यानंतर याच्यावरती हे पर्टिक्युलर टेक्स्ट डिस्प्ले झालं पाहिजे. दिस इज युअर व्हॅलिड टेस्ट केस. ओके, सो त्या केसमध्ये आपल्याला ऑटोमेशन मध्ये काय करावं लागेल, हा इलेमेंट आपल्याला आहे किंवा नाही, प्रेझेंट आहे किंवा नाही, हे काय करावं लागेल, बघावं लागेल. सो आता आपण काय करू, तो इलेमेंट युझिंग एक्सपाथ आपण आयडेंटिफाय करू, आणि सेलेनियमनी जी काही एक मेथड दिलेली आहे त्या मेथडचा यूज करून आपण ती खरंच वेब पेज वरती दिसते किंवा नाही दिसते हे आपण व्हॅलिडेट करू. ओके, आता जर ह्या मेथड्स या पर्टिक्युलर एक्सपाथ, ह्या पर्टिक्युलर एलिमेंटसाठी जर आपल्याला एक्सपाथ लिहायचा असेल, तर आपण काय करू शकतो, आता आपण बघतोय टेक्स्ट फंक्शन. ओके, सो नाव जर
याचा बघू शकता तुम्ही टॅग नेम काय आहे, लेबल. बेसिक सिंटॅक्स सेम राहणार की स्टार्ट विथ डबल फॉरवर्ड स्लॅश. ओके, सो नाव दिस इज लेबल. लेबल. ओके, आता लेबल फक्त टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही टोटल 24 लेबल आहेत त्या वेब पेजवरती. त्यातलं आपल्याला कोणतं तरी एक लेबल आयडेंटिफाय करायचं. सो सिंटॅक्स सेम, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि याच्या आतमध्ये आपण लिहिणार टेक्स्ट नावाचं फंक्शन आपण कॉल करणार. डबल इक्वल फंक्शन ब्रॅकेट इक्वल टू सिंगल कोटमध्ये जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू आपण देणार. सो नाव यू कॅन सी की तुमचा टॅग नेम लेबल होता, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि त्याच्या आतमध्ये आपण काय केलं, टेक्स्ट नावाचं फंक्शन यूज केलं. सो हा सिंटॅक्स काय सांगतो की आपण असं आयडेंटिफाय करतोय की मला असं लेबल दे ज्याचं टेक्स्ट काय आहे, तर व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क. ओके, सो दॅट मीन्स या पर्टिक्युलर एक्सपाचा अर्थ काय होतो की मला असं लेबल दे ज्याचं टेक्स्ट काय, व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क. सो ते आपण काय केलं, युजिंग टेक्स्ट फंक्शन काय केलं, ते आयडेंटिफाय केलं आणि आपण एक रिलेटिव्ह एक्सपाथ लिहिला. सो नाव तुम्ही इथं बघू शकता ते पर्टिक्युलर लेबल आयडेंटिफाय झालं युनिकली आणि इथं तुम्हाला 1 of 1 ऑकरन्स दिसतोय. सो दिस इज द फंक्शन टेक्स्ट. हे आपण कधी यूज करू शकतो, जर तुम्हाला बेसिकली एखाद्या इलेमेंट सोबत काही टेक्स्ट असोसिएटेड असेल, त्या टेक्स्ट टूला यूज करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही हे टेक्स्ट बेसिकली काय करू शकता, फंक्शन यूज करू शकता. गॉट इट? ओके, सो आता आपण मी तुम्हाला सेकंड पार्ट आपला अजून राहिलाय की आपलं टेस्ट केस काय सांगते की हा पर्टिक्युलर लेबल वेब पेज वरती प्रेझेंट आहे किंवा नाही हे आपल्याला काय करायचे, व्हॅलिडेट करायचे. सो त्याच्यासाठी सेलेनियम मध्ये इज डिस्प्ले नावाची आपल्याकडे एक मेथड आहे. ओके, म्हणजे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ, कारण की आपण रिलेटिव्ह एक्सपाथ लिहिलाय, कंट्रोल व्ही, आणि हा जो काय वेब एलिमेंट आपल्याला भेटेल त्याच्यावरती आपण इज डिस्प्लेड नावाची मेथड कॉल करू शकतो. इज डिस्प्ले मेथड ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करते. ओके, याचा रिटर्न टाईप जर तुम्ही बघितला माउस ओव्हर केल्यानंतर तर तो आहे बुलियन. बुलियन म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. ओके, जर तो इलेमेंट वेब पेज वरती प्रेझेंट असेल तर इज डिस्प्ले मेथड तुम्हाला ट्रू रिटर्न करेल आणि नसेल तर तुम्हाला फॉल्स रिटर्न करेल. ओके, सो ते कन्फर्म करण्यासाठी आपण काय करू, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इज लेबल डिस्प्लेड. ओके, अशी एक इन्फॉर्मेटिव्ह मेसेज टाकला आपण, प्लस याला आपण काय केलं, क्लोज केलं आणि सेमिकोलन. ओके, सो नाव आता आपण काय प्रिंट व्हायला पाहिजे की हा जो काय इलेमेंट लेबल, हा जो काय रिलेटिव्ह एक्सपाथ आपण लिहिला युजिंग टेक्स्ट फंक्शन, हा युजिंग एक्सपाथ आपल्याला भेटतोय किंवा नाही. हा जर भेटला त्याच्यावरती आपण काय केलं, इज डिस्प्ले नावाची मेथड कॉल केली आहे. इज डिस्प्ले मेथड काय करते, तर बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते, ट्रू किंवा फॉल्स. जर तो इलेमेंट प्रेझेंट असेल तर ती मेथड ट्रू रिटर्न करेल, जर प्रेझेंट नसेल तर ती मेथड काय करेल, फॉल्स रिटर्न करेल. सो आपण याला करू एक्झिक्यूट. मार्च 2025 टाकलं, पासवर्ड टाकलं आणि फायनली तिने आता ती व्हॅल्यू आपल्याला ट्रू किंवा फॉल्स ही प्रिंट केली पाहिजे. नाव यू कॅन सी इज लेबल डिस्प्ले, त्याने काय रिटर्न केलं, तुमच्या इज डिस्प्ले मेथडने काय रिटर्न केलं, तर ट्रू रिटर्न केलं. दॅट मीन्स हा जो काही इलेमेंट आहे तो तुमच्या वेब पेजवरती तुम्हाला दिसतोय. ओके, दॅट मीन्स आपली जी टेस्ट केस होती त्या टेस्ट केसचा जो काही एक्सपेक्टेड रिझल्ट होता तो अल्टिमेटली काय झाला, फुलफिल झाला. ओके, युझिंग टेक्स्ट फंक्शन. सो टेक्स्ट फंक्शन अल्टिमेटली काय करतं की तुमच्या डिझायर्ड इलेमेंटला असोसिएटेड जे काही टेक्स्ट असेल त्या टेक्स्टवरती अल्टिमेटली ते काय करतं, काम करतं. ओके, फॉर एक्झाम्पल आता जर तुम्हाला मी सांगितलं
तुम्ही या ॲट्रिब्यूट सोबत फॉर एक्झाम्पल अजून तुम्हाला टेक्स्ट कुठं दिसतंय समजा या लेबल सोबत पण एक टेक्स्ट असोसिएटेड आहे राईट. सो म्हणजे प्रत्येक इलेमेंट सोबत जे काही टेक्स्ट असोसिएटेड असेल ते जर यूज करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता टेक्स्ट हे फंक्शन काय करू शकता यूज करू शकता. ओके याच्यामध्ये कोणाला काय डाऊट टेक्स्ट फंक्शन मध्ये. येस. नो. ओके. सो नाव आपलं नेक्स्ट फंक्शन आहे कंटेन्स. ओके. आता जर तुम्ही इथं पाहिलं सिंटॅक्स मध्येच तुम्हाला समजत असेल टेक्स्टच्या समोर आपण इक्वल टू साइन दिलंय. म्हणजे आपण काय करतोय एक्झॅक्टली मॅच शोधतोय म्हणजे टेक्स्ट इक्वल टू असे लेबल आपण शोधले ज्याचं टेक्स्ट कंपल्सरी काय पाहिजे व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क. ओके. आणि आता कंटेन्स हा सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. कंटेन्स काय चेक करेल की हा पार्शियल कंटेंट चेक करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आठवत असेल लिंक टेक्स्ट आपण ज्यावेळेस पाहिलं तर कम्प्लीट टेक्स्ट आपण त्याला देत होतो आणि ज्यावेळेस आपण पार्शियल लिंक टेक्स्ट पाहिलं त्यावेळेस आपण त्याला पार्शियली कंटेंट देत होतो तरीही तो ऑपरेशन काय करत होता परफॉर्म करत होता. सिमिलरली ज्यावेळेस तुम्ही टेक्स्ट फंक्शन यूज करता त्यावेळेस तुम्हाला कम्प्लीट टेक्स्ट प्रोव्हाइड करावा लागतो विथ इक्वल टू साइन. आणि तुम्ही ज्यावेळेस कंटेन्स तुम्हाला यूज करायचा असेल तर कंटेन्समध्ये तुम्ही पार्शियली टेक्स्ट देऊ शकता आणि इन्स्टेड ऑफ डबल कोट तुम्हाला कॉमा यूज करावा लागतं सिंटॅक्स मध्ये. ओके. आय जस्ट राईट डाऊन. आपण याच एक्सपाथला काय करू कन्वर्ट करू. आता आपण कंटेन्स कॉल करू कंटेन्स. ओके. लेट मी जस्ट हे आपण काय करू थोडं खूप जास्त कन्फ्युजन आहे तुमचं नाही तर. ओके. सो स्टार्टेड विथ डबल स्लॅश देन तुमचं टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यानंतर आपल्याला कंटेन्स हे फंक्शन काय करायचंय यूज करायचंय. कंटेन्स. आता तुम्ही काय करू शकता त्यातलं टेक्स्ट कॉमा कंट्रोल व्ही आणि फक्त तुम्ही जर म्हटलात फेवरेट ड्रिंक. ओके. नाव तुम्ही बघू शकता याही पद्धतीने तुम्ही काय करू शकता एक्सपाथ लिहू शकता युझिंग कंटेन्स फंक्शन. आता इथे कंटेन्स फंक्शन पण यूज केलं आपण आणि तुम्ही इथं टेक्स्ट हे पण फंक्शन यूज केलं. आता याचा अर्थ काय झाला की आपण काय शोधतोय की मला असं लेबल दे ज्याच्या टेक्स्टमध्ये फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क असेल. आपण त्याला म्हटलं का की व्हॉट इज युअर फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क असेल नाही. आपण काय सांगितलं आता की मला असा लेबल दे ज्याच्यामध्ये फेवरेट ड्रिंक क्वेश्चन मार्क असेल तरीही चालेल. ओके. आणि आपण काय केलं अशा पद्धतीने तो एक्सपाथ लिहिला युझिंग कंटेन्स फंक्शन. कंटेन्स फंक्शनला पहिलं पॅरामीटर गेलं टेक्स्ट आणि त्या टेक्स्टमध्ये आपण काय केलं कंटेन्स काय शोधलं तर फक्त फेवरेट ड्रिंक ना की एंटायर कंटेंट. ओके. सो दिस इज द यूज ऑफ कंटेन्स. ओके. जर तुम्हाला पार्शियली कंटेंट यूज करून जर एक्सपाथ लिहायचा असेल तेही तुम्ही काय करू शकता युझिंग कंटेन्स फंक्शन लिहू शकता. पण सिंटॅक्स मध्ये तुम्ही इथं डिफरन्स बघू शकता टेक्स्ट नंतर आपण इथं कॉमा दिलाय ना की इक्वल टू. कारण की आपण एक्झॅक्ट मॅच शोधत नाहीये तर इथं आपण पार्शियल मॅच शोधतोय म्हणून इथं कंपल्सरी तुम्हाला कॉमा द्यावा लागतो. ओके. नाव आय जस्ट कॉपी दिस रिलेटिव्ह एक्सपाथ आणि आपण काय करू आता मी ह्या एक्सपाथला पण असंच ठेवतो कंट्रोल डी. आता आपण फक्त इथं एक्सपाथ आपला चेंज करू कंट्रोल व्ही आणि फक्त इथं चेंज जो इज लेबल डिस्प्ले युझिंग कंटेन्स. ओके. म्हणजे आपल्याला समजेल की दोन्ही पण स्टेटमेंट प्रिंट होत आहेत. ओके. नाव आय री एक्झिक्यूट.
मार्च 2025 एंटर केलं, पासवर्ड एंटर होईल. नाव व्हॉट इज, सो नाव फर्स्ट आपण ज्यावेळेस फक्त टेक्स्ट फंक्शन यूज केलं एक्झॅक्टली इक्वल टू ऑपरेटर यूज करून, त्यावेळेसही तो एलिमेंट भेटला. आणि युझिंग कंटेन्स फंक्शन पण आपल्याला काय झालं, तो एलिमेंट भेटला. ओके, दॅट मीन्स आपण काय शिकलो इथं, की तुम्ही फक्त टेक्स्ट फंक्शन जर तुम्हाला यूज करायचं असेल, जर एखाद्या इलेमेंट सोबत काही टेक्स्ट असोसिएटेड असेल आणि त्याला यूज करून जर तुम्हाला एक्सपाथ लिहायचं असेल, तर तुम्ही टेक्स्ट हे फंक्शन यूज करू शकता. त्याच्यासमोर तुम्हाला इक्वल टू ऑपरेटर यूज करावं लागेल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एंटायर व्हॅल्यू. जर तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू यूज करायची नसेल एखाद्या इलेमेंटची, तुम्हाला पार्शियली यूज करायची असेल, तर तुम्ही कंटेन्स फंक्शन यूज करू शकता. आणि ते यूज करताना तुम्हाला कॉमा हा कंपल्सरी द्यावा लागतो, कारण की ते इक्वल टू जमणार नाही, कारण की आपण पार्शियली कंटेंट काय करतोय, व्हॅलिडेट करतोय. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन राईट द रिलेटिव्ह एक्सपाथ using text function and using contains function. ओके, आणि एक्सपाथ लिहिणं, ओके, हे तुम्हाला प्रॅक्टिस नंतरच अल्टिमेटली इझी वाटायला लागेल. ओके, तुम्हाला पहिल्या लुकमध्ये हे कम्प्लिटली अवघडच वाटत असेल, पण जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिस करणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ते डॉम किंवा HTML डॉम तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत एक्सपाथ लिहिता येणार नाही. ओके, आणि ऑटोमेशनमध्ये 30 to 40% काम हे तुम्हाला एक्सपाथ लिहिताच आलं पाहिजे, याच्यावरतीच डिपेंड करतं की तुमची पुढची ऑटोमेशनची स्क्रिप्ट कशी बनणार आहे. ओके, त्याच्यामुळं हे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आणि ही जी की तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसनेच इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. ओके, सो याच्यामध्ये कोणाला काय डाऊट्स, कंटेन्स टेक्स्ट फंक्शन किंवा बेसिक एक्सपाथ लिहिण्यात, ज्यामध्ये आपण इनपुट आणि ॲट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू यूज केली? नो. ओके, सो आता आपण इथं बेसिक एक्सपाथ 3 टाईपने बघितले. एक, की तुम्ही इनपुट आणि टॅग नेम, टॅग नेम अँड ॲट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू यूज करून, देन टेक्स्ट फंक्शन यूज करून, देन कंटेन्स फंक्शन यूज करून, आणि आपण एक मेथड नवीन शिकलो होतं इज डिस्प्ले नावाची, जी की ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करते. ओके, तर तुम्हाला एखादा इलेमेंट UI वरती दिसतोय किंवा नाही दिसत, हे जर व्हॅलिडेट करायचं असेल, तर तुम्ही इज डिस्प्ले नावाची मेथड काय करू शकता, यूज करू शकता. ओके, पर्यंत आपण आजपर्यंत शिकलो. ओके, मे बी उद्या तो आपण आता कंटिन्यू करू. जे दोन बेसिकली फंक्शन राहिले, फॉलोविंग सिबलिंग अँड प्रिसिडिंग सिबलिंग्स. सिबलिंग हे अल्टिमेटली काय आहेत, की बहीण किंवा भाऊ. फॉलोविंग अँड प्रिसिडिंग म्हणजे काय, फॉलोविंग म्हणजे तुमच्या नंतरचा, प्रिसिडिंग म्हणजे तुमच्या अगोदरचा. ओके, म्हणजे बहीण भाऊ जर असतील तर लहान भाऊ किंवा मोठा भाऊ, किंवा लहान बहीण किंवा मोठी बहीण. ओके, अशा पद्धतीने हे फंक्शन यूज करूनही तुम्ही काय करू शकता, रिलेटिव्ह एक्सपाथ लिहू शकता. हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. की